न्यूज नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणासंदर्भातली या प्रकरणासंदर्भात नाशिक कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। मात्र सुनावणीच्या वेळी माध्यमांना सुनावणी ऐकण्यास मनाई करण्यात आलेली आहे। आरोपींच्या नातेवाईकांच्या मागणीनंतर कोर्टाने हा निर्देश दिलेले आहेत। तसंच नातेवाईकांच्या मागणीनुसार माध्यमांना कोर्टाच्या बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। थेट जाऊया अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजने आमच्या सोबत आहेत। किरण, माध्यमांना मनाई करण्यात आलेली आहे आणि कारण हे आहे की नातेवाईकांनी खरं तर आरोपींची ही मागणी केली आहे म्हणून कोर्टाने तसे निर्देश दिले आहेत। मात्र या व्यतिरिक्त आणखी काही कारणं आहेत का? स्नेहा, खरं तर आजच्या दिवशी या बहुचर्चित कॉर्पोरेट जिहाद आणि त्यानंतरच लैंगिक शोषण जे प्रकरण आहे ते राज्यासह देशभरामध्ये गाजतंय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी जे आरोपी आहेत त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना नाशिक न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। यावेळेला न्यायमूर्ती RC नरवाडिया यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। सुनावणी सध्या पार पडते, मात्र यावेळेला माध्यम प्रतिनिधींना त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला नाहीये। यामध्ये जर बघितलं तर उपस्थित असलेले जे आरोपी होते त्यांचे जे नातलग होते त्या ठिकाणी ते कोर्ट रूममध्ये उपस्थित होते आणि त्यांनी त्यावेळेला माध्यम प्रतिनिधींना बाहेर जाण्यास सांगावं अशा स्वरूपाची विनंती केली आणि त्यानंतर न्यायमूर्ती नरवाडिया यांनी माध्यम प्रतिनिधींना बाहेर जाण्यास सांगितलं। एकूणच या सगळ्या दरम्यान सुनावणीवेळी जी ऐकण्यासाठी माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणून बाहेर पडावं लागतं। सध्याच्या घडीला आत्ता जर बघितलं तर जे धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण आहे त्या सगळ्या संबंधी नाशिकच्या न्यायालयामध्ये आता सुनावणी सुरू झालेली आहे। यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना देखील उपस्थित करण्यात आलेलं आहे। या सगळ्या दरम्यान MCR PCR या सगळ्या संदर्भामध्ये ही सुनावणी होणार होती। कुठल्याही स्वरूपाचा युक्तिवाद नव्हता, मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माध्यम प्रतिनिधींना मनाई आणि एकूणच प्रतिबंध केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। स्नेहा, नक्कीच किरण, पण या संदर्भात माध्यमांमध्ये सुद्धा काही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असतील, याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल। खरं आहे, अगदी ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून हे संपूर्ण प्रकरण चालतंय, मागच्या काळात देखील अशोक खरात हे प्रकरण सुरू होतं। अशा सगळ्या प्रकरणाच्या दरम्यान ज्या सुनावण्या पार पडत आहेत त्या सुनावणीला माध्यम प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचा अधिकार आहेत। मात्र अनेकदा जे कोर्ट असतं त्यांना देखील अधिकार असतात, त्या अधिकाराचा ते वापर करत असतात आणि आत्ताच्या घडीला देखील अगदी तसंच घडलं। त्यामुळे माध्यम प्रतिनिधींना बाहेर थांबावं लागतंय, सुनावणी ऐकण्यास त्यांना मनाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच सगळ्या या दरम्यान बातम्या केल्या जात असतात आणि त्यामुळे ती करण्याची संधी आता या दरम्यान मनाईमुळे करता येणार नाहीये। त्यामुळे नाराजी देखील माध्यम प्रतिनिधींमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल किरण। आपण पाहतोय की नाशिक IT जिहाद प्रकरणामध्ये ही सुनावणी सुरू आहे, मात्र माध्यमांना या सुनावणीच्या दरम्यान परवानगी नाकारण्यात आलेली आहे।